Good morning, Assyrians. Welcome to the amazing world of biology. बानो आपण या टॉपिकचं आज शेवटचं लेक्चर घेणार आहोत. आणि बघा, तुम्ही टॉपिक सुरू झाल्यानंतर पासून कदाचित वेट करत असाल, अरे यार एखादा तरी असा टफ बीट येईल आणि जो आपल्याला त्रास देईल. एकही तुम्हाला टफ पार्ट या टॉपिकमध्ये आला नाही. आणि मी तुम्हाला ॲश्युअर करतो, याच्या पुढं कुठलाच टफ पार्ट आपण जे 38 टॉपिक्स घेणार आहेत RCC मध्ये बायोलॉजीसाठी, एकही टॉपिक एकही बीट तुम्हाला अवघड जाणार नाही. फक्त तुम्हाला रेग्युलर आम्ही जे सांगतोय ते फॉलो करायचं. बरोबर. बघा, बायो फर्टिलायझर्स हा आजचा पार्ट आहे. म्हणजे काय, आपण ॲक्च्युली बघतोय वी हॅव डिफरंट ॲप्लिकेशन्स ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब्स हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वापरता येतात. किती ठिकाणी येतात? सर आपल्या टॉपिकमध्ये 5 ॲप्लिकेशन दिलेत. ॲक्च्युली 6 आहेत, पण मी 6वं जे ॲप्लिकेशन आहे ते 5व्यामध्ये सहसा ॲड करतो. का? कारण बोथ आर रिलेटेड विथ फार्मिंग. बानो, आज आपण बघणार आहोत यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲज बायो फर्टिलायझर. आणि याच्या अगोदर काय बघितलं? यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲज बायो कंट्रोल एजंट्स. बघा, बायो कंट्रोल एजंट म्हणजे असे बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम्स जे असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे पेस्ट पॉप्युलेशनला किल करतील आणि जे काही पॉप्युलेशन आहे पेस्टचं त्यांचं इरॅडिकेशन न करता एका मॅनेजेबल लेवलला त्यांचं पॉप्युलेशन आणून ठेवतात. अँड BCA दे नेव्हर हार्म नॉन पेस्ट पॉप्युलेशन. आणि आज आपण जे बघणार आहोत ना बाळांनो, ते आहे BF. सॉरी, BF काय? अबे BFचा अर्थ आहे बायो फर्टिलायझर. ठीक आहे ना? ओके. मग बायो फर्टिलायझर काय? याच्या नावामध्येच आहे बाळांनो सगळं. काय? बायोचा अर्थ आहे लाईफ, ऑर्गॅनिझम, आणि फर्टिलायझर म्हणजे एनी सबस्टन्स विच इन्क्रीजेस द न्यूट्रियंट क्वालिटी ऑफ द सॉइल और विच एनरिच द न्यूट्रियंट क्वालिटी. बघा, आपण मग बायो फर्टिलायझर कोणाला म्हणणार बाळांनो? इफ यू आर आस्क्ड अबाउट डेफिनेशन, बायो फर्टिलायझर्स काय आहेत? ॲक्च्युली दे आर ऑर्गॅनिझम्स. काय आहेत बाळांनो? हे ऑर्गॅनिझम्स आहेत विच, असे ऑर्गॅनिझम विच एनरिच काय करतात? विच एनरिच दी न्यूट्रियंट क्वालिटी. दी न्यूट्रियंट क्वालिटी म्हणजे काय सर? अरे हां, विच एनरिच दी न्यूट्रियंट क्वालिटी. न्यूट्रियंट क्वालिटीचा अर्थ आहे न्यूट्रियंट ॲड करणे. न्यूट्रियंट क्वालिटी ऑफ सॉइल. न्यूट्रियंट क्वालिटी ऑफ सॉइल. सॉइल मधली न्यूट्रियंट क्वालिटी वाढवणे, न्यूट्रिशनची क्वांटिटी वाढवणे. ऑर्गॅनिझमचा वापर करून, पण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर करून हे करायचं आहे. केमिकल्स ॲड करून करायचं नाही. म्हणजे इथं सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम भेटणार आहे. सर असे कुठले ऑर्गॅनिझम आहेत जे आपण सॉइलमध्ये ॲड केले किंवा आपण असे उगवले किंवा तिथं ॲड केले तर सॉइलमधले न्यूट्रियंट्स ॲड करतात? बघा, हे न्यूट्रियंट्स जे आहेत ना बाळांनो, वाढवणारे जे ऑर्गॅनिझम आहेत, दीज आर वी हॅव दीज बायो फर्टिलायझर आहेत ना, यांना आपण 3 ग्रुपमध्ये डिवाइड केले. 3 टाईपचे ऑर्गॅनिझम. कुठले सर? सगळ्यात अगोदर आहेत बेटा बॅक्टेरिया. कोण आहेत? बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियाचा वापर करायचा आणि न्यूट्रिशन वाढवायचं सॉइल्स. बरोबर आहे की नाही? एकदम बरोबर. आता कधी कधी प्रश्न मुलांना पडतो, सर न्यूट्रिशन का वाढवायचं? सॉइलचं न्यूट्रिशन कोण खातं? अरे बेटा, तू तुझ्या शेतामध्ये सोयाबीन लावलं, ऊस लावला, त्या प्लांटनं न्यूट्रिशन त्या सॉइलमधून ॲब्सॉर्ब केलं. आता हे न्यूट्रियंट्स त्या प्लांट बरोबर बाहेर शेताच्या गेले, विकलं गेलं. आता न्यूट्रियंट्स ॲड केले तर पुढच्या क्रॉप प्लांटला फायदा होईल. दॅट्स वाय टू मीट द डिफिशिट. डिफिशिटचा अर्थ कमतरता. ही जी कमी पडलेले न्यूट्रियंट्स आहेत, तुम्हाला फर्टिलायझरचा वापर करून ॲड करायचे. स्पेसिफिकली आपण बायो फर्टिलायझर यूज करणार. सो बॅक्टेरिया. दुसरं काय? दुसरा आहे बाळांनो, देअर आर सम फंगाय. काही फंगा आहेत बाळांनो. अँड देअर आर सम सायनो बॅक्टेरिया. सायनो बॅक्टेरिया. आता तुम्ही म्हणाल, सर सायनो बॅक्टेरिया म्हणजे अल्गेच का? अरे दादा, हे अल्गे नाही, हे बॅक्टेरियाच आहे. यांना जरी आपण ब्लू ग्रीन अल्गे म्हणलं, यांना आपण अजून एक नाव काय म्हणतो? ब्लू ग्रीन अल्गे. लक्ष देऊ नाही का बाळांनो? ब्लू ग्रीन अल्गे जरी असले तरी हे अल्गे नाहीत, हे आहेत बॅक्टेरिया. बरं, इथपर्यंत मला कळालं की सर हे 3 ग्रुप. पण आता यांना शिकायचं कसं?
पहिला ग्रुप गृहीत धरू, पहिला ग्रुप लक्ष देऊ नका. इफ यू कन्सिडर दी फर्स्ट ग्रुप, तुम्ही जर पहिला ग्रुप गृहीत धरा, कुठला आहे? बॅक्टेरिया आहेत सर. यामध्ये ना बॅक्टेरिया बाळांनो दोन प्रकारचे आहेत. कुठले? लक्ष देऊ नका. जे बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्स करणार आहेत ते दोन प्रकारचे आहेत. काही बॅक्टेरिया बाळांनो सॉइलमध्ये फ्री लिव्हिंग असतात. बघा बाळांनो लक्ष देऊ नका. म्हणजे कसं सर? सॉइलमध्ये असतात ते आणि सॉइलमध्ये राहतात आणि हवेमध्ये जो नायट्रोजन आहे या हवेमधल्या नायट्रोजनला सॉइलमध्ये ॲड करतात. तुम्ही सर का बरं? आता सॉइलमध्ये नायट्रोजन ॲड केला म्हणजे सॉइलमधलं नायट्रोजन वाढवलं म्हणजे सॉइलमधलं न्यूट्रिएंट वाढवलं म्हणून त्या बॅक्टेरियाला तुम्ही बायो फर्टिलायझर म्हणलं. मग तुमचा प्रश्न, सर हवेतला नायट्रोजन सॉइलमध्ये का टाकायचं? अरे बाळा, नायट्रोजन हा खूप महत्त्वाचा न्यूट्रिएंट आहे. बघा खताचं पोतं जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावर असं लिहिलं असतं NPK 10-10-0-20-15-10 असं काहीतरी असतं. त्याला मराठीतून नत्र पालाश गंधक असं म्हणतात. आम्ही 10वीला शिकलो होतो. नायट्रोजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट. यू हॅव टू प्रोव्हाइड दॅट न्यूट्रिएंट इन टू सॉइल. वाय? बिकॉज plants cannot absorb the nitrogen from atmosphere. That nitrogen has to be present in soil. हे सॉइल मध्ये असायला पाहिजे तरच प्लांटचे रूट्स या सॉइल मधून नायट्रोजन घेऊ शकतात. ठीक आहे सर. मग हे जे नायट्रोजन आहे ॲटमॉस्फिअर मधलं त्याला सॉइल मध्ये टाकणारे काही बॅक्टेरिया आहेत. काही बॅक्टेरिया आहेत बाळांनो फ्री लिव्हिंग. कशा आहेत? फ्री लिव्हिंग म्हणजे हे सॉइल मध्ये राहतात, कोणाबरोबर मिक्स होत नाही. म्हणजे कसं सर? आणि दुसरे आहेत सिम्बायॉन्ट्स और सिम्बायोटिक बॅक्टेरिया. सर मला नाही कळलं. अरे ऐक, कळतं आता, टेन्शन नको घेऊ. सिम्बायोटिक बॅक्टेरिया आणि फ्री लिव्हिंग. आपण काय करू? एक एक ग्रुप घेऊ. लेटेस्ट टेक फर्स्ट ग्रुप. कुठला? आता आपण बघूया बाळांनो. देर आर बॅक्टेरिया विच आर ॲक्टिंग एज अ बायो फर्टिलायझर. काय आहे नेमकं याचा गोंधळ बघू. हे लिहिलं का? व्हेरी गुड. आता आपण पहिला ग्रुप बघूया बाळांनो. द फर्स्ट ग्रुप इज युअर बॅक्टेरिया. बॅक्टेरिया ॲज बायो फर्टिलायझर. बॅक्टेरिया ॲज बायो फर्टिलायझर. पण आपण बघणार आहोत सिम्बायोटिक बॅक्टेरिया. सर सिम्बायोटिकचा अर्थ काय? म्हणजे असे जे एकत्र म्हणजे एकटे एकटे राहत नाहीत, कोणाबरोबर तरी मिक्स होतात. म्हणजे कोणाबरोबर सर? हे बॅक्टेरिया ना बाळांनो रूट्समध्ये रूट बरोबर राहतात. म्हणजे कसं? बघा बघा इमॅजिन करा, दिस इज अ रूट. सपोज दिस इज द रूट. ठीक आहे ना. आणि या रूटमध्ये ना बाळांनो अशा पद्धतीनं कधी कधी या रूटमध्ये अशी गाठ असते. अशी गाठ असते बाळांनो, लक्ष देऊ नका. सो रूट्स दे हॅव सम टाइम दे हॅव रूट नोड्यूल. याला नाव देणारे बाळांनो मी काय? रूट नोड्यूल. आता सर हे नोड्यूल म्हणजे काय? नोड्यूलचा अर्थ आहे गाठ, लहान आकाराची गाठ. आता हे जे रूट नोड्यूल कुणामध्ये असतं? दे आर प्रेझेंट इन लेग्युमिनस प्लांट्स. ठीक आहे ना. लेग्युमिनस प्लांट्समध्ये बाळांनो हे रूट नोड्यूल्स असतात. ठीक आहे. मग लेग्युमिनस प्लांट म्हणजे काय सर? हे शेंगा असलेले प्लांट. लेग्युम म्हणजे शेंगा. लिहून घ्या ज्यांना माहित नाही. लेग्युम म्हणजे शेंगा. म्हणजे सर याचा अर्थ मी जर कुठलं पण शेंगा असलेलं प्लांट घेतलं, त्याला उपटलं आणि त्याचे रूट्स बघितले, त्याच्यावर गाठी दिसतील का? दिसतील. मी बोललेलं काय आलं? तुला बघायचं जाऊन बघ बाहेर एखादं शेंगा असलेलं प्लांट बघ, लेग्युमिनस प्लांट म्हणायचं. त्याच्या रूट्सवर गाठी असतील त्यांना रूट नोड्यूल्स म्हणायचं. ओके, मान्य आहे सर. मग मला सांगा, हे रूट नोड्यूल जे आहेत यांच्या आतमध्ये ना बाळांनो एक बॅक्टेरिया असतो आणि त्या आपल्या आवडत्या बॅक्टेरियाचं नाव आहे रायझोबियम. काय नाव आहे बाळांनो? रायझोबियम. सो दिस इज द बॅक्टेरिया कॉल्ड ॲज रायझोबियम. काय नाव आहे बाळांनो याचं? रायझोबियम. ओके सर, मान्य आहे. हा रायझोबियम एकटा आहे का? नाही, रूटच्या नोड्यूलमध्ये. म्हणून याला आपण म्हणलं सिम्बायोटिक असोसिएशन. आता याच रूटमध्ये अजून एक प्रकार असतो बाळांनो. सर कुठला प्रकार? इथं रेड कलरचा एक पिगमेंट असतो बाळांनो. या रेड कलरच्या पिगमेंटला आपण म्हणणार आहेत हिमोग्लोबिन. काय म्हणणार आहेत? सर हा तोच हिमोग्लोबिन आहे का? बघा हा हिमोग्लोबिन आहे. याला सुद्धा ॲफिनिटी ऑक्सिजनची आहे. याला कोण आवडतं? ऑक्सिजन आवडतो. मी बोललेलं समजून घ्या मला काय म्हणायचं. मग याला एक वेगळं नाव आहे बाळांनो.
आपण याला म्हणतो बाळांनो लेग हिमोग्लोबिन. काय म्हणायचं? लेग. का बरं सर पायात असतो का? नाही, लेग म्हणजे लेग्युमिनस. हिमोग्लोबिन मॉलिक्यूल प्रेझेंट इन अ लेग्युमिनस प्लांट इज अ लेग हिमोग्लोबिन. मी बोललेलं कळालं? ओके, व्हेरी गुड. आणि हा काय करतो लेग हिमोग्लोबिन बाळांनो? ऑक्सिजनला धरून ठेवतो. कोणाला धरून ठेवतो? ऑक्सिजनला. म्हणजे ऑक्सिजन इकडे तिकडे फिरू देत नाही. इथपर्यंत कळालं? ओके. आता या पार्टात थोड्यासाठी विसरा, पुढे या. मी तुम्हाला काय शिकवतोय बाळांनो? मी तुम्हाला सांगतोय रायझोबियम बद्दल. अरे हो की नाही? यस सर. रायझोबियम कसा आहे? सिम्बायोटिक असोसिएशन मध्ये आहे. कोणाबरोबर? सर रूट मध्ये जे गाठ आहे त्याला आपण म्हणलं रूट नोड्यूल. एकदम बरोबर. बघा लक्ष देऊ नाही का, रायझोबियम जो आहे ना बाळांनो, या रायझोबियम मध्ये एक एन्झाईम असतो. कसं? लक्ष देऊ नाही का, रायझोबियम जो बॅक्टेरिया आहे रॉड शेप्ड, दिस रायझोबियम बॅक्टेरिया हॅज what? नायट्रोजिनेज एन्झाईम. सर नायट्रोजिनेज एन्झाईम म्हणजे नेमकं काय? लक्ष देऊ नाही का, नायट्रोजिनेज एन्झाईमचा अर्थ मी तुम्हाला सांगतो काय. बघा इमॅजिन करा, आपला जो बॅक्टेरिया आहे हा नायट्रोजन फिक्स करणार म्हणजे काय? बघा ॲटमॉस्फिअरमध्ये ना बाळांनो N2 असतं. N2 हे कुठं असतं? ॲटमॉस्फिअरमध्ये. ATMP म्हणजे ॲटमॉस्फिअर. ह्या N2 ला कन्वर्ट ना बाळांनो आपल्याला करायचं असतं NH3. म्हणजे काय आहे? हे सॉइलमध्ये असतो अमोनिया. आणि या फॉर्म मधला जो नायट्रोजन आहे याला प्लांट्स ॲब्सॉर्ब करू शकतात. मान्य आहे सर. मग ॲटमॉस्फिअर मधल्या N2 ला यामध्ये कन्वर्ट कोण करतं? रायझोबियम करतो. आणि हे याला जर हायड्रोजन जोडायचं असेल तर तुम्हाला नायट्रोजनला ब्रेक करावं लागेल. सो या नायट्रोजनच्या ट्रिपल बॉन्डला ब्रेक करण्यासाठी तुम्हाला एन्झाईम लागतो नायट्रोजिनेज. काय लागतो बाळांनो? नायट्रोजिनेज. आता नायट्रोजिनेज हा एन्झाईम कोणाकडे आहे? या रायझोबियमच्या आतमध्ये नायट्रोजिनेज एन्झाईम आहे. ओके सर, मान्य आहे. मग रायझोबियम मध्ये जो नायट्रोजिनेज आहे त्याचं पण एक वैशिष्ट्य आहे का? नायट्रोजिनेज काय म्हणतो? माझं आहे का? मला ॲलर्जी आहे. कोणाची? ऑक्सिजनची. माझ्याजवळ जर ऑक्सिजन आला मी काम करत नाही असं कोण म्हणतं? नायट्रोजिनेज. सो नायट्रोजिनेज कॅनॉट परफॉर्म धिस रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. काय म्हणलं बघा, खूप महत्वाचं आहे. नायट्रोजिनेज काय? नायट्रोजिनेज कॅनॉट कांट परफॉर्म what? Can't perform the reaction of nitrogen fixation. बघा या प्रोसेसला ना बाळांनो नायट्रोजन फिक्सेशन म्हणायचं. काय म्हणायचं? नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे काय सर? अरे ॲटमॉस्फिअर मधला नायट्रोजन सॉइल मध्ये फिक्स करायचं, याला नायट्रोजन फिक्सेशन म्हणायचं. नायट्रोजिनेज कॅनॉट परफॉर्म द रिॲक्शन ऑफ नायट्रोजन fixation in presence of oxygen. अरे बोललेलं कळालं की नाही? म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये नायट्रोजनच काम करत नाही. मान्य आहे सर. तुम्ही आम्हाला का सांगायले? सांगतो. बघा नॉर्मली ना बाळांनो हा जो रायझोबियम आहे हा रायझोबियम हा दोन फॉर्म मध्ये, बघा ऍक्च्युली पूर्ण पार्ट जो आहे ना तुम्ही मिनरल न्यूट्रिशन मध्ये बघणार आहेत. याच्याशी रिलेटेड मी बेसिक पार्ट सांगतो. रायझोबियम सर सिम्बायोटिक असतो. एकदम बरोबर आहे बेटा, सिम्बायोटिक असतो. आणि तो कधी कधी फ्री लिव्हिंग पण असतो रे. फ्री लिव्हिंग. सो म्हणजे तुम्ही म्हणलात सर आत्ताच धोका दिला तुम्ही मला. काय? आता तुम्ही काय म्हणले? नायट्रोजन फिक्स करणारा रायझोबियम हा सिम्बायोटिक आहे. आता काय म्हणाले तुम्ही? हा सिम्बायोटिक पण राहते आणि फ्री लिव्हिंग पण. बघ दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. पहिलं स्टेटमेंट काय म्हणलं? नायट्रोजन फिक्स करणारा रायझोबियम हा सिम्बायोटिक असतो. ट्रू स्टेटमेंट. दुसरं, रायझोबियम कॅन बी प्रेझेंट इन फ्री लिव्हिंग फॉर्म. मी इथं म्हणलं का फ्री लिव्हिंग राहणारा नायट्रोजन फिक्स करतो? नाही. लक्ष देऊ नाही का, हा जो फ्री लिव्हिंग आहे ना याच्या आतमध्ये ऑक्सिजन रिक्वायर होत असतो बाळ. ऑक्सिजन इज प्रेझेंट इन दिस फ्री लिव्हिंग फॉर्म. म्हणून फ्री लिव्हिंग जो रायझोबियम आहे याच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन एंटर होतो.
मातीत येतो, तो रूटच्या आतमध्ये नाही. मग फ्री लिव्हिंग फॉर्ममध्ये जो रायझोबियम आहे त्याच्या आतमध्ये जर ऑक्सिजन एंटर झाला तर हा बाबा काम करेल की नाही? बिलकुल नाही. नायट्रोजनस इज नॉट गोइंग टू परफॉर्म एनी काइंड ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. म्हणून फ्री लिव्हिंग रायझोबियम इज नॉट गोइंग टू फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू सॉइल अमोनिया. मी बोललेलं काय आलं? मग सर असं काय गोंधळ होतो की सिम्बायोटिक कंडिशनमध्ये नायट्रोजनच काम करतं. बघा हे लिहिलं, व्हेरी गुड. आता पुढच्या पेजवर जाऊ, सॉरी मागच्या पेजवर. मी तुम्हाला हे रूट दाखवलंय. रूटमध्ये रूटची गाठ आहे आणि आपला आवडीचा रायझोबियम इथं आहे आणि इथं लेग हिमोग्लोबिन आहे. लेग हिमोग्लोबिन ना बाळांनो अजून एक त्याला नाव आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिजन स्कॅव्हेंजर. सर हे ॲव्हेंजर मला माहित आहे, ते मूवी मधलं. स्कॅव्हेंजर काय? अबे मूवी बघायचं बंद कर. स्कॅव्हेंजरचा अर्थ आहे कचरा जमा करणारे जे लोक असतात फॉरेन कंट्रीजमध्ये, त्यांना स्कॅव्हेंजर म्हणतात. ते गाणं आहे ना, गाडीवाला आया, ते नाही, आपला स्कॅव्हेंजर. पण आपला जो आहे तो कचरा जमा करत नाही, काय करतो? ऑक्सिजन. म्हणून याला ऑक्सिजन स्कॅव्हेंजर म्हणलं. रूट नोड्यूलमध्ये काय झालं, जो काही ऑक्सिजन इथं आला हा याला अटॅच होतो. नाऊ रायझोबियम कंटेन्स ॲनएरोबिक कंडिशन. ॲनएरोबिक कंडिशन्स. अरे हो की नाही? ॲनएरोबिक कंडिशन झाल्या बाळांनो? अरे झालं की नाही? येस, ॲनएरोबिक कंडिशन. मला सांगा रायझोबियम मध्ये आता ऑक्सिजन जाईल का? नाही जाणार. ऑक्सिजन आलं की हे धरून बसते. मला सांगा आता मग नायट्रोजनच काम करेल का? हो सर. आता मला कळालं की रायझोबियम दोन्ही फॉर्ममध्ये, फ्री लिव्हिंग आणि सिम्बायोटिक. पण फ्री लिव्हिंग कंडिशन मधला नायट्रोजन, सॉरी फ्री लिव्हिंग कंडिशन मधला रायझोबियम त्याच्यामध्ये असेल ऑक्सिजन, तिथला नायट्रोजन कामच करत नाही. आणि जो सिम्बायोटिक असोसिएशन मधला असलेला रायझोबियम आहे त्याच्याकडं ऑक्सिजन येतच नाही. या ऑक्सिजनला जमा करून ठेवलं जातं. कोण करतं? आपला लेग हिमोग्लोबिन. And due to such anaerobic conditions in root nodules, nitrogenous enzyme is going to perform the process of nitrogen fixation. बोललेलं कळालं? राईट. म्हणजे मी तुम्हाला स्टेटमेंट सांगतो, तुम्ही ट्रू ऑर फॉल्स सांगायची. रायझोबियम इज प्रेझेंट इन बोथ फ्री लिव्हिंग ॲज वेल ॲज अ सिम्बायोटिक असोसिएशन. ट्रू स्टेटमेंट. दुसरं, बोथ फ्री लिव्हिंग अँड सिम्बायोटिक असोसिएशन रायझोबियम कॅन फिक्स नायट्रोजन इन टू अमोनिया. फॉल्स. एकदम बरोबर. म्हणजे तुम्हाला काय कळालं? कन्सेप्ट काय, एक्झॅक्ट कन्सेप्ट डिटेल मधला तुम्हाला मिनरल न्यूट्रिशन मध्ये. मान्य? ओके सर. आता इथपर्यंत लिहिलं का? चलो व्हेरी गुड. आता दुसरे जे आहेत बघा, इथं 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 फ्री लिव्हिंगची नावं सांगा सर. ज्याची नावं आहेत बाळांनो ॲझोटोबॅक्टर आणि ॲझोस्पायरिलम. हे यांच्यामध्ये काय गोंधळ होतो ते त्या टॉपिकमध्ये बघा. ॲझोस्पायरिलम, दीज आर दी फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. मान्य? ओके. हे पार्ट पेज झालं तुमचं, हे पेज झालं, व्हेरी गुड. आणि पुढचंही पेज झालं असेल. अरे झालं की नाही? व्हेरी गुड बेटा. सो बॅक्टेरिया तुमचा झाला, बरोबर. आता पुढचा जो पार्ट आहे बाळांनो तो आहे फंगसचा. कुणाचा आहे? फुंगस. कोण? फुंगस. अरे फुंगस नाही, ते फंगस आहे, फंगस. ठीक आहे ना? फंगाय म्हणता ना तुम्ही, दॅट इज फंगस. आता फंगस आपण वापरायचं आणि सॉइलला एनरिच करायचं न्यूट्रिएंट्स. ठीक आहे ना? मग आता हे फंगस नेमक्या कुठल्या? वेगवेगळ्या फंगस आहेत, पण कॉमनली जर तुम्ही विचारलं तर कॉमनली ग्लोमस नावाची एक जीनस आहे. ग्लोमस जीनस which is involved in this mycorrhiza. काय नवीन सर? आताच तुम्ही म्हणले फंगस, आता म्हणले मायकोरायझा. बघा मायकोरायझा काय आहे? मायकोरायझा इज दी फंगस. फंगस जे आहे ना बाळांनो, फंगाय या रूट्स बरोबर असोसिएशन करतात. रूट्स ऑफ हायर प्लांट्स. ठीक आहे ना बेटा? सर हायर प्लांट म्हणजे काय? उंच उंच झाडं का? नाही. बघा हायर प्लांटचा अर्थ आहे बाळांनो अँजिओस्पर्म्स अँड जिम्नोस्पर्म्स. ठीक आहे ना बेटा? म्हणजे यांच्या रूट्स बरोबर आपले जे फंग आहेत
ह्या काय करतात असोसिएशन. म्हणजे कसं करतात सर, बघ बाबा असं हे आपलं रूट आहे बा, ठीक आहे ना, सपोज दिस इज रूट आणि या रूटच्या कडेला अशा पद्धतीची असोसिएशन होते. कुठं गेली, हां हे बघ, सो दिस इज दी असोसिएशन. हा फंगस आहे बाळानो, हा काय आहे फंगस आहे. आता मला सांगा फंगस ॲटोट्रॉफिक की हेट्रोट्रॉफिक. सर फंगस हा हेटरोट्रॉपिक आहे, त्याला न्यूट्रिशन करता येत नाही. म्हणजे ही जी असोसिएशन आहे ना बाळानो मायकोरायझा, इट इज अ सिम्बायोटिक असोसिएशन. सर हे सिम्बायोटिकचा अर्थ काय, याचा अर्थ आहे दोन वेगवेगळे जे ऑर्गॅनिझम आहेत दोघांना एकमेकांकडून मदत होणार आहे. आपले रूम पार्टनर असते बघा, लय भारी राहते. आपलं पावडर, आपलं तेल, आपली बनियान, आपला बेड, आपलं पांघरूण, आपलं शर्ट सगळं वापरते हा, ठीक आहे ना. आता मला सांगा दोघांना फायदा झाला का नाही, त्याला फायदा झाला, आपलं नुकसान झालं. याला पॅरासायटिझम म्हणायचं. मग सिम्बायोटिकचा अर्थ काय, फंगस म्हणतो मी तुला मदत करतो, ए रूट मी तुला मदत करतो, काळजी करू नको. आणि रूट पण म्हणतात ठीक आहे मी पण तुला मदत करतो, दोघे एकमेकांना मदत करतात, ठीक आहे ना. कसं लक्ष देऊ नये का, सिम्बायोटिक असोसिएशनमध्ये फंगाय ज्या आहेत ना बाळांनो, फंगाय गेट्स न्यूट्रिशन, फंगाय गेट्स न्यूट्रिशन फ्रॉम रूट्स. तुम्ही म्हणा सर का बरं, अरे दादा रूट प्लांटचे, प्लांट फोटोसिंथेटिक आहे, ते मस्त फूड तयार करताय, फंगसला म्हणते घे, फंगस म्हणते दे. आता म्हणते तुझी बारी, फंगस म्हणते मी लय भारी आहे, तू मला फूड दिलास, एक दिला, आता बघ मी तुला काय काय मदत करते. मग फंगसच्या नंतर बघा दिस रूट्स जे आहेत और प्लांट्स म्हणूया, रूट म्हणजेच प्लांटचेच रूट आहेत ना. प्लांट्स रिसीव काय काय रिसीव करतात, लक्ष देऊ नाही का, दे रिसीव सगळ्यात अगोदर महत्वाचं न्यूट्रियंट्स लाईक फॉस्फरस फ्रॉम सॉइल. कळालं नाही सर, ऐका बघा. जनरली कसं असतं, रूट पण न्यूट्रियंट्सला आणि वॉटरला ॲब्सॉर्ब करतात. इवन रूट्सवर रूट हेअर्स पण असतात. पण बघा रूटनं जर ॲब्सॉर्ब केलं तर एवढ्याच एरियातलं ॲब्सॉर्प्शन होईल, पण या फंगायनं ॲब्सॉर्ब केलं तर या पूर्ण एरियातलं ॲब्सॉर्प्शन चालू होईल. आणि फंगाय आर स्पेशलिस्ट इन ॲब्सॉर्प्शन ऑफ फॉस्फरस. म्हणून न्यूट्रियंट्स लाईक फॉस्फरस आर दे आर ॲब्सॉर्ब इन अ लार्ज क्वांटिटी बाय फंगाय. दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा, फंगाय ह्या फिलामेंट आहेत ना, हे मायक्रोस्कोपिक आहेत, ते कमीत कमी पाणी आहे त्याला पण ॲब्सॉर्ब करतात. कधी कधी सॉल्टी एरिया असतो ना, सलाईन सॉल्टी एरिया, खार जमीन कुठं असते समुद्रामध्ये, या समुद्रामधल्या कडेला जे जमीन आहे तिथून न्यूट्रियंट्स ह्या रूट्सला ॲब्सॉर्ब करता येत नाही. फंगस या न्यूट्रियंट्सला सॉल्टी जमिनीमधून सुद्धा ॲब्सॉर्ब करू शकते. हे लिहिलं म्हणजे दुसरा बेनिफिट काय कळालं बघा. द सेकंड बेनिफिट आहे दीज प्लांट्स, सेकंड बेनिफिट म्हणजे रूट्स म्हणजेच प्लांट्स सर्वाइव्ह, दे सर्वाइव्ह इन ड्रॉटचा अर्थ आहे आपलं काय म्हणते त्याला, हां दुष्काळ. ड्रॉट अँड सलाईन एरिया, ड्रॉट अँड सलाईन कंडिशन. कधी कधी जर सॉल्टी कंडिशन झाल्या आणि किंवा ड्रॉट झालं तरी फंगस आहे, मी ॲब्सॉर्ब करतो न्यूट्रियंट्स म्हणते ते, ठीक आहे ना. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट काय तुम्हाला ऑलरेडी झाली, इमॅजिन करा इथं रूट पॅथोजन आहे, हा या डायरेक्ट फंगसवर रूटवर ॲक्ट होऊ शकत नाही. याला अगोदर इथं फंगस अडवून ठेवते, कारण याला इन्फेक्ट करू शकतो, या फंगसला नाही. म्हणजे द थर्ड इम्पॉर्टंट हेल्प और बेनिफिट टू द प्लांट इज प्लांट्स गेट प्रोटेक्शन. प्लांट गेट प्रोटेक्शन कोणापासून, फ्रॉम रूट पॅथोजन, रूट पॅथोजन. अरे हो की नाही, यस सर, रूट पॅथोजन, ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला काय कळालं, तुम्हाला हे कळालं की प्लांटमध्ये रूट्स पण काहीतरी द्यायला आहे आणि फंगस पण काहीतरी द्यायला आहे, म्हणून याला सिम्बायोटिक असोसिएशन म्हणलं. म्हणजे पहिला तुम्हाला बायो फर्टिलायझर कळाला बॅक्टेरिया, त्यामध्ये फ्री लिव्हिंग, आणि दुसरं आहे सिम्बायोटिक असोसिएशन. नंतर कळाला फंगसमध्ये मायकोरायझा आहे, मायको मीन्स फंगस, रायझा मीन्स रूट, इथं पण सिम्बायोटिक असोसिएशन आहे. अँड थर्ड मेंबर ऑफ दिस ग्रुप इज सायनोबॅक्टेरिया. तिसरा जो मेंबर आहे बाळांनो तो आहे सायनोबॅक्टेरिया, ठीक आहे ना. दिस सायनोबॅक्टेरिया इज अ ब्लू ग्रीन अल्गी
ॲक्च्युली इट इज अ बॅक्टेरिया. हा सुद्धा नायट्रोजन फिक्सेशन करतो. पण ह्याला युनिक आहे बाळांनो. याच्यामध्ये काय बघा, जनरली सायनोबॅक्टेरिया, एक्झाम्पल सायनोबॅक्टेरिया हा ग्रुप आहे बरं का. याच्यामध्ये कोण कोण येतं, नॉस्टॉक येतो, ॲनाबेना येतो, ॲनाबेना, ऑसुलेटोरिया येतो, ऑसुलेटोरिया, ठीक आहे ना. हे सगळे ब्ल्यू ग्रीन अल्गीचे प्रकार आहेत. आणि स्पेसिफिकली सायनोबॅक्टेरिया हे पॅडी फील्ड्समध्ये वापरले जातात. सर पॅडी कोणाचं नाव आहे, पॅडी, राईस. कॉमनली यूज्ड सायनोबॅक्टेरिया आर कॉमनली यूज्ड इन पॅडी फील्ड्स, इन पॅडीचा अर्थ आहे राईस फील्ड्स. आता इंटरेस्टिंग लक्षात घ्या, या वर्षीचा नीटचा क्वेश्चन आहे, नीट 2022, की बाबा पॅडी फील्डमध्ये स्पेसिफिकली कुठलं फर्टिलायझर वापरलं जातं. द आन्सर विल बी सायनोबॅक्टेरिया. आता जनरली काय केलं जातं, राईस फील्डच्या अगोदर, भात लावायच्या अगोदर ह्यांना उगवलं जातं तिथं. मग हे काय करतील, सॉईलमध्ये नायट्रोजन फिक्स करतील आणि त्यांना तिथंच मरू दिलं जातं. म्हणजे या सायनोबॅक्टेरियामध्ये स्वतःच्या बॉडीत जो ऑर्गॅनिक मॅटर आहे, तो ऑर्गॅनिक मॅटर सुद्धा सॉईलमध्ये जाईल. म्हणजे इथं दोन गोष्टी भेटणार आहेत, नायट्रोजन फिक्सेशन हे सुद्धा होईल अँड ऑर्गॅनिक मॅटर सुद्धा सॉईलला मिळेल. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय सर, अरे ते जे सायनोबॅक्टेरिया आहेत त्यांच्या बॉडीतला जो डेड मटेरियल डेड झाल्यानंतर डिकम्पोज होऊन तिथं जे पडेल त्यांनी सुद्धा ऑर्गॅनिक मॅटर वाढेल, एनरिच होईल. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला सायनोबॅक्टेरिया हा तिसरा ग्रुप पण कळाला, जो बायो फर्टिलायझर आहे. बघा या टॉपिकमध्ये बाळांनो माझी गॅरंटी आहे तुम्हाला, मी सिक्वेन्स सांगेल सगळ्याचा सगळ्या तसंच आठवणार आहे. पहिल्यांदा आपण बघितले द यूज ऑफ मायक्रोब्स इन हाऊस होल्ड प्रोडक्ट, राईट ना. तिथं तुम्ही कर्ड बघितलं, इडली डोसा, ब्रेड, टॉडी, चीज बघितलं. नंतर यूज ऑफ मायक्रोब्स सेकंड ॲप्लिकेशन इन इंडस्ट्रीज, फर्मेंटर ही लार्ज व्हेसल वापरली आणि 3 प्रोडक्ट बघितले तिथं. एक फर्मेंटेड बेवरेजेस, सेकंड अँटीबायोटिक, थर्ड केमिकल एन्झाईम्स अँड सम अदर बायोॲक्टिव्ह एजंट्स. तिसरं बघितलं यूज ऑफ मायक्रोब्स इन सीवेज ट्रीटमेंट, त्यामध्ये STP बघितलं. फोर्थ यूज ऑफ मायक्रोब्स इन बायोगॅस. फिफ्थ यूज ऑफ मायक्रोब्स ॲज अ बायो कंट्रोल एजंट अँड बायो फर्टिलायझर्स. बाळांनो मी तुम्हाला एक गोष्ट ॲश्युअर करतो, प्लीज 4 स्टेप यूज करा. NCERT हा तुमचा देव आहे. आम्ही जे सांगू ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. तुम्हाला खूप सहजरित्या 360 मार्क पडू शकतात. इझी आहे ना बायोलॉजी, 360 घ्या. उगाच 200, 300, 350, 320 उपयोग, 350चा सुद्धा उपयोग नाही. मी बोललेलं का आलं, कारण एवढं इझी जर तुम्हाला आम्ही करून देत असू तर कोणालाही 350 मार्क पडायला पाहिजे, 360 मार्क पडायला पाहिजे. ठीक आहे ना बेटा. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी, अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकून घेऊ गगन भरारी.